आज बनवणार आहे आपण पिठलं. मस्त असं पिठलं बनवायचं आहे, कारण मी आज बनवणार भाकरी. तेल घातलेलं आहे मी, तेल थोडं जास्त घालायचं. त्यानंतर मोहरी चांगली अशी फुलून आली की मग भरपूर असा कांदा घालायचा. आता इथं माझ्याकडे कांद्याची पात सुद्धा आहे, कांदा पण दोन्ही मिक्स घातलेला आहे मी. कांद्याच्या पातीमुळे पण झुणका खूप छान होतो. चांगलं भाजून घ्यायचं. कांदा आपला भाजलेला आहे. थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालूया आपण परवा बनवलेली. जरासं हिरवी मिरचीचा थोडासाच घालणार आहे, लाल तिखट पण घालणार आहे, पण टेस्टला थोडीशी हिरवी मिरची पण मी टाकलेली आहे. हे सगळं व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं. जेवढा कांदा जास्त असेल तेवढं पिठलं आपलं खूप छान होतं. आणि कांद्याच्या पातीत तर पिठलं छानच होतं. एक 5 मिनिटे भाजून घेऊया. त्यानंतर आपण थोडीशी जिरेपूड घालूया. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. थोडंसंच मी इथं फाडलेलं असं, तर यांनी जास्तच फाडून ठेवलं पाहिजे. तेवढं जरासं घालायला येते. थोडासा हिंग घातलेला आहे. हिंग घालायचा पिठल्यामध्ये, कारण बेसन पचायला जड असतं. हिंग वापरायचं. ते सगळं व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं. तर लाल तिखट घालतोय मी. लाल तिखट पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं. व्यवस्थित चटणी भाजून घेतली. आता पाणी घालायचं. आता पाणी तुम्हाला जेवढं पिठलं म्हणजे घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याच्या अंदाजानुसार घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आणि याला आता उकळी येऊन द्यायची. हे पहा, खूप छान पद्धतीने उकळी आलेले आहे. आपण आता पीठ त्यामध्ये असं काय म्हणतात वैरून घ्यायचं आहे. एका हाताने असं पीठ आपण भुरभुरायचं आहे, दुसऱ्या हाताने हे करायचं, मिक्स करायचं. गॅस इथे तुम्ही बारीक केला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने पिठल्याचा वास असला मस्त यायला लागला. काय विचारायला नको, एवढा मस्त यायला. तर फक्त भाकरी राहिलेल्या आहेत माझ्या करायच्या. तर एक 5 मिनिटं आपण असे झाकून ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं. आणि परत काढायचं, परत हलवायचं, परत आणि झाकून ठेवायचं आणि परत उघडून परत हलवायचं आहे. तोपर्यंत मी असा राडा काढून घेते. असणार आहे. किचन ओट्यावर जर पसारा असेल तर काय सुधारत नाही, त्यामुळं ज्या त्यावेळी जो तो पसारा काढून घेतलेला बरा पडतो. आज दुपारी मी थोडंसं हलगर्जीपणा केला, म्हणजे भांडी घासली नाही तर किचन ओट्यावर भांडी बघू शकता. हा वेल किती हजार लावलेला नव्हता. कधी रंगवायच्या वेळी काढले तो तसा होता. आज मी लावला.
छोटे छोट्या ज्या क्लिपा असतात त्या मारलेल्या आहेत मी त्याला बसवण्यासाठी. व्यवस्थित बसतं बघा त्या क्लिपाने. आतलचे वाजलेले आहेत दिसतं. हे साहेबांचं बघा कसं आहे निवांत. रात्रीच आमच्या इथं असं बाहेर लाईट असते मधी असं दिसतं. या बिल्डिंगमध्ये इकडे राहायला नाही आहेत. इकडे राहायला नाही राहायला ते तो भाग कसा दिसतो आणि राहायला नाही आहेत ते कसं दिसतं. म्हणून माणूस असलेलं कधी पण हे असं इकडलं भूत बंगल्यावानी वाटायला. आणि इकडं बघा ते छान वाटतं. खांब बघा पंखा इथं चालू आहे. पंखा चालू असून पण एवढं गरम व्हायला लागलं. पंखा जर बंद केला तर इथं बसच वाटणार नाही. एवढं म्हणजे परिस्थिती. पाऊस पण पडत नाही. आता भाकरी करायच्या आधी सगळी भांडी घासून घेणार, कारण जेवलेले वगैरे आणि जास्त पडतात आणि ते ढीग बघून मग आपल्याला घासायचा कंटाळा येतो. त्यामुळे थोडीशा आहेत, जास्त काही नाही आहेत, थोडीशा आहेत पण तेवढी पण जास्त वाटतं. झालेलं आहे. भांडी घासून घेते. हे दळप घेऊन येत आहेत. आल्यावर मग आणि 5 भाकरी करत आहेत. घाम बघा भयंकर गरम व्हायला लागले. 15 मिनटं सुद्धा लागत नाही तेवढीशी भांडी घासायला. सगळे तर एका कडेला मी आधी गोळा करून घेतलेले आहेत जे जे घासायचे आहेत ते. आणि आता 15 मिनटात ते आधी घासून घेते. मांजरासाठी एक अंड ठेवले उकडायला, आणि त्याला पण जरा चेंज काहीतरी पाहिजे. उन्हाळ्यात स्वयंपाकघरात तेवढं जायला नको होतं. पावसाळ्यात आणि थंडी दिवसात काही वाटत नाही बघा. किती पण माणसांचा स्वयंपाक करायला एकच अंडा वाटतं ठेवले सारखं वरच यायला. कारण पावसाळ्यात बाहेर थंडी असते त्यामुळे आपण किती पण स्वयंपाकघरात बसलो तर चालतं. त्याला अंड खूप आवडतं त्यामुळं एक ठेवलेलं उकडायला. एक काय अखंड घालत नाही आम्ही त्याला. थोडं अर्ध घालतो अर्ध ठेवतो. अखंड एक घातलं त्याला तर मग त्याला संडास लागतो. त्याला वास आलेल्या फिरायला लागला. काय रे काय काय पाहिजे बंडू काय. जनावर हुशार. शक्यतो मी स्वयंपाक झाल्या भांडी तिथल्या तिथं घासायला बघते, कारण की कसं होतं ज्या त्यावेळी भांडी आपण घासली तर बरं पडतं. नाही तर दिवसभर ढीग मग तसाच पडतो आणि तो ढीग बघून आपल्याला खूप कंटाळा येतो. आत यायचं ते ढीग बघायचं आणि जायचं असं होतं. त्याच्यापेक्षा म्हटलं ज्या त्यावेळी मी घासायचाच प्रयत्न करते, कारण कंटाळा आपण किती पण हे केलं तर आळस काढून अंगातनं काढून टाकून आपण कामं झटझट केली तरच बरं पडतं. कारण नंतर तर कोणी येणार आहे का घासायला, आपल्यालाच घासायला लागणार आहेत. आणि ज्या त्यावेळी कामं केली की आपल्या अंगावर पण म्हणजे ओझं राहत नाही कामाचं. आणि तोपर्यंत हे आलेले मी यांना मी त्या वरच्या कुंड्या काढायला लावलेल्या, कारण त्या कुंड्यातनी अजिबात पाणीच बसत नाही. वाकड्या अशा बसलेल्या आहेत त्या, पाणी अजिबात नाही. आणि एवढा उन्हाळा आहे त्या मनी प्लॅन्टला अजिबात पाणी म्हणजे मिळणं झालेलं. म्हणून म्हटलं त्यांना काढा आणि इकडे या खिडकीला एक आणि त्या खिडकीला एक बांधा, म्हणजे पाणी तर घालता येईल. रोज एक अर्धा ग्लास जरी पाणी घातलं तरी पण चालतात. आपल्याला बिन पाण्याचं कसं होतं. आणि ती तर झाडं आहेत म्हटलं त्यांना अजिबात पाणी नाही, तरी पाणी नसून पण ती झाडं किती छान आलेली आहेत. हे मला म्हणतो ते खाली कशाला बांधायला लावायला लागल्यास, खाली येता जाता सगळं लागणार करणार ते नकोच म्हणतो ते. मी म्हटलं नको असून दे खालीच बांधा. माझं मी ते सगळी पानं जी एक्स्ट्राची पानं आलेली आहेत ती सगळी काढून टाकणार आहे मी, आणि नुसतं असे देठ ठेवणार आहे आणि वरती चढवणार आहे. आता त्यांना ते काम लावलं तोपर्यंत मी इकडं गरम गरम भाकरी करून घेतल्या. आमच्यात अजिबात भाकरी करून ठेवलेल्या खात नाहीत. गरम गरम असल्या तर भाकरी खातात. श्रीला तर एकदम अशी मऊसूत भाकरी लागते. तांदळाची जर भाकरी केली तर खूप आवडीने खातो. अजिबात कडक भाकरी चालत नाही. आणि यांना एकदम कडक अशी भाकरी लागते. आता कुणाकुणाची कसं कसं मन सांभाळायची तेच कळत नाही. याने म्हणतात की एकदम कडक भाकरी कर, आणि श्री म्हणतो एकदम मऊ भाकरी कर, कडक झालं तर मी खाणार नाही, असा म्हणजे प्रॉब्लेम आहे. मग शेवटच्या 2 भाकरी ज्या असतात ती मी त्यांच्यासाठी काय करते एकदम कडक भाकरी बनवते.
आणि सुरुवातीच्या 1-2 भाकरी असतात त्या सरीसाठी मऊ ठेवते. आणि मला काय कसली पण चालते, कारण आम्हाला काय सगळं चालतं, कडक पण चालते आणि मऊ पण चालते, शेळी पण चालते, ताजी पण चालते. शक्यतो मी शेळी भाकरी आवडीने खाते, कारण मला शेळी भाकरी परत दही, शेळी भाजी, वांगे जर भाजी असली त्यात दही बी घालून आणि शेळी भाकरी असं मला खायला खूप आवडतं. मला दही प्रचंड प्रमाणात आवडतं, पण डॉक्टरने मला दही खायचंच म्हणजे नाही म्हणून सांगितलेलं आहे, कारण सांधवय असणाऱ्यांना दही आंबट चालत नाही बघा. तर मला डॉक्टरांनी पूर्ण दही बंद करायला सांगितलेलं आहे. ताक खावा म्हणून सांगितले, पण दही खायचं नाही. दह्यामुळं म्हणजे ते सांध्यातने अडकून बसतं आणि सूज येते म्हणून असं सांगितलेलं आहे. तर आता मला दही मी बंदच केलेलं आहे. आणि भाकरी बघू शकता, जवळजवळ 6 भाकरी केल्या. 6 काही संपत नाहीत, पण 1-2 एक्स्ट्रा भाकरी मी बनवत असते. जरी राहिली तर मग काय आपण आहेत सकाळी. आमच्यात शेळी भाकरी खात नाहीत, पण शेळ्या भाकरीचे जर तुकडे आपण बनवलो तर ते एकदम फस्त करतात, म्हणजे खरडून वगैरे खातात. म्हणजे असं हे आहे, म्हणजे काय बघा की शेळी भाकरी नको आणि शेळ्या भाकरीचे केलेले तुकडे पाहिजेत, ते म्हणजे छान लागतात. तरी पण म्हणतो शेळ्या भाकरीचं तुकडं भाकरी साठवस आणि त्याचं तुकडं बनव, मग मी खातो. पण मी शेळी भाकरी काय खाणार नाही. आणि भाकरी अशा परातीत पसरून ठेवल्या. पहा, तिकडला जो वेल होते ते दोन्ही पण काढले आणि ह्या कुंड्या इथं लावलेल्या आहेत. जी सगळी पानं मी कट करून टाकली, कारण मला इथनं ही जागा रिकामी पाहिजे होती कपडे वाळत घालायला. आणि हा वेल इथंपर्यंत गेलेला आहे. इथनं कुठलीच पानं ठेवणार नाही, कट करणार. इथनं का काढलं तर यात पाणीच घालता येईना. बघू शकता तुम्ही, पाणीच नाही आहे, तरीसुद्धा किती छान आलं आहे. पाणी घातलं की सगळं खाली पाणी पडत होतं. आणि हा असा बांधला आहे, तिकडून गेला. आणि खिडक्या पण बंद होत नव्हत्या, तर आता व्यवस्थित खिडक्या बंद होतात म्हणून असा बांधला आहे. पाणी बघा यात काहीच नाही आहे. झाडांची तर भरपूर हौस आहे, म्हणजे आवड आहे, तर काय म्हणतात जागे अभावी काय करता येत नाही आपल्याला. झाडं लावायला परत त्याची काळजी घ्यायला मला खूप आवडतं. बागेत वगैरे बसायला आवडतं, पण पर्याय नाही. तर बघणार आहे, भाच्याचं फॅब्रिकेशनचं झालेलं आहे. ते म्हटलेलं आहे खरं बाहेर काढूया खिडक्या, म्हणजे आता तुला 1-4 झाडं लावायला जागा होईल आणि कपडे वाळत घालायला पण जागा होईल. तर बघणार आहे आणि ते काढूनच घेणार आहे. काढून घेतल्याशिवाय काय पर्याय नाही. एखादी तुळस पण आपल्याला लावता येते, म्हणजे निवदाला वगैरे 4 पानं तर तुळशीची मिळतील देवाला. त्यामुळे सत्यनारायण पूजेच्या वेळी पण आपल्याला तुळस लागते, त्यामुळे एवढं 4 पानं मिळालं तरी चालतात. आणि ते जरा बाहेर काढून घेतले की बरं वाटतं. पूर्ण असा बॉक्स तयार होतो बाहेर काढले की, आणि छान पण होतं. तिकडे 1-2-3 कुंड्या, इकडे 1-2-3 कुंड्या झाडं लावता येतात. बघूया, ते पण म्हटलेले आहेत सकाळी एक दिवस त्याला सुट्टी असते त्या दिवशी बोलवून घेऊन करूया म्हणून. जाणार आहे मी दुकानात. श्रीपुरता डाळ कांदा केलेला आहे. मला रात्रीचं पिठलं आहे, 1.5 भाकरी आहे रात्रीची, त्यामुळे मला ते बास होतं. आणि त्याच्यापुरतं चपातीचं पीठ मळलेलं आहे. कपडे धुवून झालेले आहेत. भांडी काही घासणार नाही, कारण बाहेर ऊन बघा तुम्ही. असं म्हणजे बघू पण वाटत झालं, एवढं भयानक ऊन बाहेर पडलेलं आहे. किती वाजले आता? 8:45 वाजलेले. 8:45 वाजता असं ऊन पडलेलं आहे. त्यामुळे आता पटणं चपात्या करणार, डाळ कांदा शिजला की दुकानात जाणार आहे. संध्याकाळी आल्यानंतर बाकीचं सगळं करायचं.